गणेशोत्सव अवघ्या 3 आठवड्यावर येऊन ठेपलाय आणि त्याची तयारी पुणे शहरात आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते। अगदी सार्वजनिक गणेश मंडळांपासून घरोघरी आपल्याला बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकरांची गर्दी पाहायला मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तसंच आता गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती देखील आपल्याला पुण्यातून विविध देशांमध्ये जे मूर्ती गणेशोत्सव बाहेरच्या देशात सुरू असतात त्याच्यासाठी आता पुण्यातल्या व्यावसायिकांची लगबग जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर पुण्यातले अनेक व्यावसायिक आहेत ज्यांच्या बाप्पांच्या मूर्ती अमेरिका असेल, UK असेल किंवा दुबईसारख्या अनेक मोठ्या शहर असेल, देशात असेल त्या ठिकाणी असलेल्या गणेशोत्सवासाठी पुण्यातनं मूर्ती जात असतात। मी सध्या पुण्यातल्या देसाई बंधू यांच्याकडे आणि आपण जर पाहिलं तर बाप्पाच्या पॅकिंगसाठी खरं तर या मूर्तीचं पॅकिंग जे आहे ते कुठल्या पद्धतीने केले जाते ते पण आपण बघू शकतो। तर हा असा प्रकारचा बॉक्स आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला खरं तर मूर्ती जी आहे ती ठेवल्याचं पॅक केल्याचं पाहायला मिळतं आणि ही मूर्ती अतिशय अलगदपणे या बॉक्समध्ये ठेवण्यात येते। कुठलाही धक्का या मूर्तीला खरं तर लागू नये म्हणून याची काळजी जी आहे ती व्यावसायिकांकडून घेतली जाताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी रीतसर खरं तर हा बॉक्सचं पॅकिंग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हा बॉक्स पॅक केल्यानंतर त्याला व्यवस्थित चिकटपट्टी लावून पॅकिंग करून हा बॉक्स जो आहे तो थेट एक्सपोर्ट केला जातोय। आपल्यासोबत मंदार देसाई आहेत। सर, कुठल्या देशांमध्ये यंदा मागणी आपल्याला पाहायला मिळते आणि कुठल्या मूर्तींची मागणी आहे कुठल्या शहरांमध्ये? एकतर गेले 2 वर्षापासून बघितलं तर बाहेर देशांमध्ये आता ही मागणी प्रचंड वाढत चाललेली आहे की सहजरित्या अमेरिका, UK आणि आखाती देशात विशेषतः दुबई यासारख्या मोठ्या देशांमध्ये या मूर्तींची आता मागणी वाढत चाललेली आहे। साधारण पॅकिंग कशा प्रकारे आपण करत असतो आणि एक्सपोर्ट जे करतो त्याची प्रोसेस काय? एक थर्मल आपण मटेरियल यूज केलेले आहे आणि हेवी बॉक्स केलेले आहेत आणि की मूर्तीला जेणेकरून धक्का लागणार नाही आणि फ्राजाईल नावाच्या एक आपण तो स्टिकर लावून हा बाय एअरनी 6व्या-7व्या दिवशी देशामध्ये पोहोचतो। बाहेरच्या देशांमधले काही शहरं आहेत की जिथे दरवर्षी आपल्याकडनं गणपती बाप्पांची मूर्ती मागितली जाते किंवा याच्यासाठी काही फोन येतात, ती प्रक्रिया कशी? असंख्य फोन। जून महिना आला की चाहूल लागते गणपती बाप्पांची आणि बाहेरच्या देशात जे आपले भारतीय राहिला आहेत त्यांना तर इतकी उत्सुकता असते की जून महिना आला की ते म्हणतात की आता गणपती आले का तुमच्याकडे, की आमचं बुकिंग घ्या। आणि आमचं महाराष्ट्र मंडळ वगैरे जे आहे अमेरिकेमध्ये अनेक आहेत किंवा UKमध्ये आहेत, तर महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून तो एक SMS गेला की मूर्ती आल्यात आणि सुरू झाल्यात की तो अख्ख्या ग्रुपमध्ये त्यांच्याकडे पोचते संदेश आणि बुकिंगला खूप मागणी होते। अशा प्रकारे बुकिंगची एकदा तुमच्याकडे मागणी आली त्याच्यानंतर तुम्ही कशा या सगळ्या मूर्ती त्या ठिकाणी पाठवता? एकतर आपण कमीत कमी रेट टायअप करून की 80 ते आपलं 90 ते $95 अवघ्या घरपोच मूर्ती ही बाप्पांची तिथे पर्यावरणपूरक मूर्ती ही घरपोच अमेरिकेमध्ये पोचते। अमेरिकेतले विविध शहरांमध्ये असणारे जे महाराष्ट्र मंडळ आहेत किंवा अगदी साधे आपले महाराष्ट्रीयन नागरिक आहेत त्यांच्या घरापर्यंत मूर्ती जाते? हो, अगदी घरापर्यंत ही घरपोच मूर्ती, म्हणजे बेल दाबली की त्यांना तिथे गणपती बाप्पा बॉक्स उघडला की हातात मिळणार आहे, अशी आपण यावर्षी व्यवस्था केली आहे आणि त्याला प्रचंड मागणी आहे, ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आपण बघू शकतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका बाजूला आपल्यावर टॅक्सची धमकी लावत आहेत, पण अमेरिकेत बाप्पांच्या मूर्तीशिवाय कुठला पर्याय नाही आहे, त्या पण पुण्यातल्या। त्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्ती ज्या आहेत त्या आता फक्त अमेरिकाच नव्हे तर लंडन आणि आखाती देशांमध्ये सुद्धा रवाना होण्यासाठी तयार आहेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।